अहमदाबाद शहर, रात्रीचं शांत वातावरण, पण त्या शांततेच्या मागे लपलेलं होतं एक असं सत्य जे समोर आल्यानंतर संपूर्ण देश हादरून जाणार होता. 4 एप्रिल 2026 ची ती सकाळ. चांदखेडा भागातल्या एका छोट्याशा घरात अचानक आरडाओरडा सुरू झाला. राहा राहा, उठ ना. आई भावनाच्या आवाजात भीती होती, असहाय्यता होती आणि कुठेतरी एक लपलेला घाबरलेपणाही होता. ती तिच्या 3 महिन्यांच्या बाळाला उचलून हलवत होती, पण राहा काहीच प्रतिसाद देत नव्हती. तिचं छोटंसं शरीर थंड पडायला लागलं होतं. घरात वडील विमलबाई उभे होते. चेहऱ्यावर तणाव, पण डोळ्यांत अश्रू नव्हते. काय झालंय तिला? कालपर्यंत तर ठीक होती ना, त्यांनी विचारलं. पण हा प्रश्न विचारताना त्यांचा आवाज थरथरत नव्हता. त्या क्षणी आईच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण बापाचा चेहरा विचित्रपणे शांत होता. हे सगळं काही मिनिटात घडलं आणि काही तासांत त्यांची मुलगी राहाचा मृत्यू झाला. एक 3 महिन्यांचं बाळ. अचानक. कोणताही आजार नाही, कोणताही मोठा इतिहास नाही, फक्त मृत्यू. पण ही कथा इथेच थांबली नाही, कारण 2 दिवसांनी त्याच घरात पुन्हा एकदा रडण्याचा आवाज घुमला. यावेळी मृत्यू झाला होता त्यांची मोठी मुलगी मिस्ट्रीचा. राहानंतर फक्त 2 दिवसांत तिची मोठी बहीणही देवाघरी गेली. एकाच घरात 2 मुली, 2 मृत्यू. पोलिसांपर्यंत बातमी गेली. पोलिसांनी त्या आईवडिलांना विचारल्यावर पोलिसांना कारण सांगितलं गेलं, डोसा. आम्ही डोसा खाल्ला होता. डेअरीतून पीठ आणलं होतं. त्यानंतरच आम्हाला त्रास सुरू झाला. भावना आणि विमलबाई पोलिसांसमोर वारंवार हेच सांगत होते. पोलिसांनी सुरुवातीला ही गोष्ट खरी मानली, कारण घटना अगदी साधी वाटत होती. खाद्य विषबाधा. पण काहीतरी जुळत नव्हतं. पोलीस स्टेशनमध्ये बसलेले अधिकारी जे.के. मकवाना शांतपणे फाईल्स चाळत होते. त्यांच्या डोळ्यांसमोर सगळे रिपोर्ट होते. टाइमलाईन, डॉक्टरांच्या नोट्स, कुटुंबाचे स्टेटमेंट होते. पण त्यांना एक गोष्ट सतावत होती. जर डोसा खराब होता तर फक्त याच कुटुंबाला का त्रास झाला असेल? बाकीच्या लोकांनीही तर तिथून पीठ नेलं असेल, मग त्यांनाही असाच त्रास झाला असेल का? त्यांनी लगेच तपास सुरू केला. 1 एप्रिल. विमलभाई घनश्याम त्या डेअरीमध्ये गेले. 3 किलो डोसा पीठ दे म्हणाले. डेअरी मालकाने त्यांना पीठ दिलं. त्या दिवशी फक्त विमलभाईच नाही, अजून 20 ते 25 ग्राहकांनी तेच पीठ घेतलं होतं. काहींनी तर त्याच दिवशी खाल्लं होतं. पण एकाही व्यक्तीनं तक्रार केली नव्हती. ना उलट्या, ना त्रास, ना मृत्यू. मग फक्त प्रजापती कुटुंबातच असं का घडलं? पोलिसांनी डेअरीवर छापा टाकला. सगळे नमुने घेतले. सीसीटीव्ही फुटेज तपासलं. प्रत्येक ग्राहकाला शोधून विचारपूस केली. पण एकच उत्तर मिळालं, आम्हाला काहीच झालं नाही. आता पोलिसांना शंका येऊ लागली. ही साधी फूड पॉयझनिंग नाही, काहीतरी वेगळं आहे. दरम्यान छोटी मुलगी राहा आणि मोठी मुलगी मिष्टीच्या मृतदेहांचे पोस्टमॉर्टम सुरू झाले. रिपोर्ट येण्याआधीच डॉक्टरांनी एक गोष्ट सांगितली, लक्षणं साधी नाहीत. म्हणून तपास पुढे सरकत होता. पोलिसांनी त्यांच्या घराचीही तपासणी केली आणि तिथे त्यांना सापडलं एक औषध, ज्याचा वापर गहू साठवण्यासाठी कीटनाशक म्हणून केला जातो. आणि ते औषध होतं ॲल्युमिनियम फॉस्फाईड. हे नाव ऐकताच तपास अधिक गंभीर झाला, कारण हे साधं विष नव्हतं. हे अत्यंत घातक आणि प्राणघातक होतं. पोलिसांनी लगेच बायको भावना आणि नवरा विमलभाई यांचे रक्त तपासणीसाठी पाठवले. रिपोर्ट आला आणि तो पाहून पोलिसही काही क्षण शांत झाले, कारण त्यातही आढळलं ॲल्युमिनियम फॉस्फाईडचे अंश. आता प्रश्न अजून मोठा झाला. जर डोशांमध्ये विष होतं तर ते डेअरीतून आलं होतं का, की ते घरात मिसळलं गेलं होतं? पोलिसांनी दोघांना पुन्हा चौकशीसाठी बोलवलं. यावेळी चौकशी 2-3 तासांची नव्हती. ती चालली दुपारी 3 पासून ते रात्री 2 वाजेपर्यंत. सलग आणि कठोर. प्रश्नांच्या माऱ्यात बायको भावना आणि नवरा विमलबाई दोघंही बसले होते. पण त्यांचे उत्तरं बदलत नव्हते. आम्ही काही केलं नाही साहेब. पण चौकशी दरम्यान पोलिसांना घरात सापडलेली एक डायरी, साधी, जुनी, पण खूप काही सांगणारी. त्या डायरीच्या पानांवर लिहिलं होतं, मुलगा झाला तर नवस फेडू, आपलं कुटुंब पूर्ण होईल, देवा आम्हाला मुलगा दे. हे वाचून पोलीस थांबले आणि त्यांनी एकमेकांकडे पाहिलं, कारण या प्रकरणात मृत्यू झाले होते 2 मुलींचे. आता संशयाची दिशा बदलली होती. त्या रात्री मकवाना साहेबांना झोप लागली नाही. त्यांच्या डोक्यात सतत एकच विचार फिरत होता, की ही फक्त विषबाधा नाही, यामागे काहीतरी खोल कारण दडलं आहे. सकाळ होताच त्यांनी पुन्हा तपासाला वेग दिला. भावना आणि विमलभाई यांना पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं. यावेळी वातावरण आधीपेक्षा खूप जास्त तणावपूर्ण होतं. चौकशीची खोली बंद. बाहेर कुणालाही प्रवेश नाही. टेबलावर फक्त काही कागद, एक डायरी आणि रिपोर्ट्स ठेवलेले होते. मकवाना साहेबांनी शांतपणे सुरुवात केली. भावना, तुम्ही म्हणता डोसा खाल्ल्यानं त्रास झाला,
पण त्या डेअरीतून डोसा पीठ घेणाऱ्या इतर 20-25 लोकांना काहीच झालं नाही, असं का? भावना काही क्षण गप्प बसली. तिच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. मला माहिती नाही साहेब, ती हळू आवाजात म्हणाली. मग मकवाना साहेबांनी पुढचा प्रश्न विचारला. तुमच्या घरात ॲल्युमिनियम फॉस्फाईड कसं आलं? हा प्रश्न ऐकताच विमलबाई थोडे घाबरले. त्यांनी लगेच उत्तर दिलं, ते गहू साठवण्यासाठी आणलं होतं. मग ते डोशात कसं गेलं? मकवाना साहेबांचा आवाज आता कठोर झाला होता. खोलीत काही क्षण शांतता पसरली. भावना आणि विमलबाई एकमेकांकडे पाहत होते, जणू काही उत्तर शोधत होते. पण त्यांच्या डोळ्यांत उत्तर नव्हतं, फक्त भीती होती. मग मकवाना साहेबांनी डायरी उघडली आणि मोठ्यानं वाचायला सुरुवात केली. मुलगा झाला तर नवस फेडू, मुलगा हवा आहे, कुटुंब पूर्ण होईल. त्यांनी डायरी बंद केली आणि थेट भावनाकडे पाहिलं. तुम्हाला मुलगा हवा होता? भावना काही क्षण शांत राहिली आणि मग हळूहळू मान खाली घातली. हो. तिचा आवाज खूपच मंद होता. पहिली मुलगी झाली, पण आम्हाला वाटलं की दुसरं मुलगा असावं. ती पुढे बोलू लागली. मग राहाचा जन्म झाला, पण तीही मुलगीच होती. खोलीत पुन्हा एकदा शांतता पसरली. आता प्रत्येक शब्दाचं वजन वाढलं होतं. मकवाना साहेबांनी पुढे विचारलं, मग? भावना काही बोलत नव्हती. तिच्या डोळ्यांत अश्रू होते, पण ते अश्रू दुःखाचे होते की अपराधाचे हे समजत नव्हतं. अचानक विमलबाई बोलले, साहेब, आम्ही काही केलं नाही. आम्ही आमच्या मुलींना का मारू? त्यांचा आवाज मोठा झाला होता, पण त्यात एक प्रकारची अस्वस्थता होती. मकवाना साहेब शांत होते. त्यांनी फाईल्समधून एक रिपोर्ट काढला आणि टेबलावर ठेवला. हा तुमचा ब्लड रिपोर्ट आहे. त्यात ॲल्युमिनियम फॉस्फाईडचे अंश आढळलेत. त्यांनी थोडं थांबून पुढे म्हटलं, याचा अर्थ तुम्ही दोघांनीही ते विष घेतलं आहे. भावना आणि विमलबाई दोघेही थक्क झाले. पण भावना काहीतरी बोलणार होती, पण शब्द अडकले. आणि तुमच्या मुलींच्या शरीरातही तेच विष सापडलं आहे, मकवाना साहेबांनी स्पष्ट केलं. आता चित्र हळूहळू स्पष्ट होत होतं. पण अजूनही एक मोठा प्रश्न होता, हे सगळं कसं घडलं? पोलिसांनी त्या दिवसाची संपूर्ण टाईमलाईन पुन्हा तयार केली. 1 एप्रिलला विमलबाई डोसा पीठ घेऊन आले. 1 आणि 2 एप्रिलला सगळ्यांनी डोसे खाल्ले. 3 एप्रिलच्या सकाळी सगळ्यांनाच त्रास सुरू झाला. पण इथेच एक गोष्ट संशयास्पद होती. त्रास सुरू झाल्यानंतरही त्यांनी लगेच हॉस्पिटल गाठलं नाही. विशेष मुलींना 3 महिन्याच्या राहाला, ज्याची प्रकृती खूपच नाजूक होती, तरीही तिला घरीच ठेवलं. तिची प्रकृती बिघडत गेली आणि शेवटी तिचा मृत्यू झाला. मकवाना साहेबांनी हा मुद्दा उचलला. तुमच्या बाळाची तब्येत बिघडत होती, तरीही तुम्ही तिला हॉस्पिटलला का नेलं नाही? या प्रश्नावर भावना पूर्णपणे कोसळली. ती रडायला लागली. आम्हाला वाटलं ठीक होईल, पण तिचं उत्तर स्वतःलाच पटत नव्हतं. मकवाना साहेबांनी आणखी एक गोष्ट समोर ठेवली. राहा मेली त्या दिवशीच तुम्ही तिचा अंत्यसंस्कार का केला? इतक्या घाईत का केला? विमलभाई काही क्षण शांत राहिले. आम्ही खूप दुःखात होतो साहेब, त्यांनी उत्तर दिलं. पण पोलिसांना हे उत्तर अपुरं वाटत होतं. कारण सामान्यतः अशा अचानक मृत्यूमध्ये लोक पोस्टमॉर्टमची वाट पाहतात. पण इथे सगळं खूप घाईघाईत झालं होतं. आता तपास अधिक खोल गेला. पोलिसांनी शेजाऱ्यांशी बोलणं सुरू केलं आणि तिथून काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या. एक शेजारी म्हणाला, त्यांच्या घरी नेहमी मुलगा हवा आहे याबद्दल बोललं जायचं. दुसरा म्हणाला, भावना खूप तणावात असायची, विशेष राहा झाल्यानंतर. तिसऱ्यानं सांगितलं, त्या दिवशी घरात काहीतरी वेगळं वातावरण होतं, पण आम्हाला वाटलं सामान्य आहे. आता सगळे तुकडे जुळायला लागले होते. पण अजूनही एक गोष्ट स्पष्ट नव्हती. हे खरंच अपघात होतं की एक प्लॅन? त्या रात्री मकवाना साहेबांनी पुन्हा फाईल उघडली. त्यांनी प्रत्येक गोष्ट पुन्हा वाचली, डायरी, रिपोर्ट, स्टेटमेंट. आणि मग त्यांच्या मनात एक विचार आला, जर हे सगळं प्लॅन असेल तर तो खूपच काळजीपूर्वक केला गेला आहे. कारण विष फक्त मुलींना जास्त प्रमाणात परिणाम करत होतं. आई वडील वाचले होते आणि सर्वात महत्त्वाचं, त्यांनी स्वतःलाही थोडं विष दिलं होतं, जेणेकरून तेही पीडित वाटतील. हा विचार मनात येताच मकवाना साहेबांच्या अंगावर काटा आला. काय खरंच आईवडिलांनीच? हा प्रश्न आता अधिकच भयानक झाला होता आणि या प्रश्नाचं उत्तर अजूनही अंधारात लपलेलं होतं. पण तो अंधार जास्त वेळ टिकणार नव्हता, कारण पुढच्या काही तासांत एक अशी गोष्ट समोर येणार होती जी या प्रकरणाला पूर्णपणे बदलून टाकणार होती. चौकशीचा 3रा दिवस. वातावरण अजूनच तणावपूर्ण झालं होतं. पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येकाला जाणवत होतं की हे प्रकरण साधं नाही, काहीतरी मोठं उघड होणार आहे. मकवाना साहेबांनी टीमला स्पष्ट सांगितलं, आता आपण भावनिक गोष्टी बाजूला ठेवायच्या, फक्त पुरावे बोलतील. आणि तपासाची दिशा आणखीन तीव्र झाली.
सर्वात आधी पोलिसांनी फॉरेन्सिक रिपोर्टची वाट पाहिली. प्रत्येक मिनिट जणू तासासारखा वाटत होता. शेवटी रिपोर्ट आला आणि त्यात जे लिहिलं होतं ते वाचून सगळे काही क्षण स्तब्ध झाले. रिपोर्टमध्ये स्पष्ट नमूद होतं की मिष्टीच्या शरीरात ॲल्युमिनियम फॉस्फाईडचं प्रमाण जास्त होतं. इतकं जास्त की ते अपघाती विषबाधा असू शकत नाही. म्हणजेच कुठेतरी जाणून बुजून हे विष शरीरात गेलं होतं. आता तपासाचं रूप पूर्णपणे बदललं. हे हत्या असू शकता. हा शब्द पहिल्यांदाच अधिकृतपणे टीममध्ये उच्चारला गेला. मकवाना साहेबांनी टेबलावर हात आपटला. आपण सत्याच्या खूप जवळ आलोय. लगेच पुढचा टप्पा सुरू झाला. हे विष घरात कसं आलं आणि कुणाच्या हातून? पोलिसांनी त्या औषधाचा मागोवा घेतला जे घरात सापडलं होतं. चौकशीत समोर आलं की ते कीटकनाशक काही दिवसांपूर्वीच विकत घेतलं गेलं होतं आणि ते आणलं होतं स्वतः बाप विमल भाईंनी. आता संशय आणखीन गडद झाला. पण अजूनही एक मोठा प्रश्न होता. विष दिलं कसं? कारण सगळ्यांनी एकच गोष्ट सांगितली होती की डोसा खाल्ला. मग पोलिसांनी पुन्हा त्या 2 दिवसांची टाईमलाईन तपासली. 1 एप्रिल संध्याकाळ सगळ्यांनी एकत्र बसून डोसे खाल्ले. 2 एप्रिल पुन्हा तेच. पण इथे एक छोटीशी गोष्ट लक्षात आली जी आधी कुणाच्याही लक्षात आली नव्हती. शेजाऱ्याने सांगितलं त्या दिवशी भावना स्वतः स्वयंपाकघरात जास्त वेळ होती. कुणालाही आत येऊ देत नव्हती. ही गोष्ट ऐकताच मकवाना साहेबांना संशय आला. त्यांनी लगेच विचारलं, त्या दिवशी डोसा कोण बनवत होतं? उत्तर आलं, भावना. आता चित्र आणखीन स्पष्ट होऊ लागलं. पोलिसांनी पुन्हा भावना समोर बसवली. यावेळी तिच्यासमोर सर्व पुरावे ठेवले गेले. फॉरेन्सिक रिपोर्ट, औषधाची खरेदी, डायरी आणि शेजाऱ्यांचे स्टेटमेंट्स. मकवाना साहेबांनी थेट प्रश्न विचारला, भावना, डोशामध्ये विष तुम्ही टाकलं का? हा प्रश्न ऐकताच भावना पूर्णपणे हादरली. तिचे हात थरथरू लागले. डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. नाही साहेब, नाही, ती ओरडली. पण तिच्या आवाजात ताकद नव्हती. मकवाना साहेब शांत होते. त्यांनी पुढे म्हटलं, तुमच्या मुलींच्या शरीरात जास्त विष आहे आणि तुमच्यात कमी. याचा अर्थ तुम्ही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. आता भावना पूर्णपणे कोसळली. ती जोरजोरात रडू लागली. काही मिनिट ती काहीच बोलू शकली नाही. खोलीत फक्त तिच्या रडण्याचा आवाज घुमत होता. मग हळूहळू तिनं डोकं वर केलं आणि जे शब्द तिच्या तोंडून बाहेर आले त्यांनी सगळ्यांच्याच अंगावर काटा आणला. मी असं करायचंच नव्हतं. खोलीत एकदम शांतता पसरली. मकवाना साहेबांनी काहीच बोललं नाही. ते फक्त ऐकत होते. भावना पुढे बोलू लागली, मला फक्त मुलगा हवा होता. सगळे म्हणायचे मुलगा असेल तर कुटुंब पूर्ण होतं. पण 2 मुली, लोक काय म्हणतील? तिचा आवाज तुटत होता. मी खूप तणावात होते. राहा झाल्यानंतर सगळंच संपल्यासारखं वाटत होतं. तिच्या प्रत्येक शब्दात अपराधाचीच जाणीव होती. पण त्याचबरोबर एक भयानक मानसिकताही उघड होत होती. मला वाटलं सगळ्यांना थोडा त्रास होईल, कोणीही मरणार नाही, ती रडत म्हणाली. पण तिचं हे वाक्य ऐकून मकवाना साहेबांचा चेहरा कठोर झाला. तुम्हाला माहिती होतं ते विष किती घातक आहे? त्यांनी स्पष्ट केलं. भावना काहीच बोलली नाही. तिच्याकडे उत्तर नव्हतं. मग पोलिसांनी विमलभाईंना समोर आणलं. तुम्हाला माहिती होतं का याबद्दल? त्यांनी विचारलं. विमलभाई काही क्षण गप्प राहिले आणि मग हळू आवाजातच म्हणाले, मला नंतर कळलं. पण त्यांच्या डोळ्यात सत्य स्पष्ट दिसत होतं. तपासात पुढे समोर आलं की विमलभाईंनाही या सगळ्यांचीच कल्पना होती. कदाचित त्यांनी थांबवण्याचा प्रयत्नच केला नाही किंवा तेही या निर्णयात कुठेतरी तिच्यासोबत सामील होते. आता सगळं स्पष्ट झालं होतं. हे अपघात नव्हतं, हे एक नियोजित कृत्य होतं. 2 निष्पाप मुली ज्यांनी अजून आयुष्य पाहिलंच नव्हतं, त्यांना त्यांच्या स्वतःच्या आईवडिलांनी मृत्यूकडे ढकललं होतं. फक्त मुलगा हवा होता या विचारासाठी. त्या क्षणी मकवाना साहेबांनी डोळे बंद केले, कारण त्यांनी खूप केसेस पाहिल्या होत्या. पण ही केस जरा वेगळी होती, खूपच वेगळी. कारण इथे गुन्हेगार बाहेरचा नव्हता, तो घरातच होता, आई आणि वडील. आणि त्या दिवसापासूनच चांदखेडा भागात एकच चर्चा सुरू झाली. डोसा नव्हे तर ही एक हत्या होती. चौकशी पूर्ण झाली होती. सत्य समोर आलं होतं. पण त्या सत्याचं ओझं इतकं जड होतं की ते ऐकणाऱ्यालाही आतून हादरवून टाकेल. अहमदाबादच्या त्या छोट्याशा घरात घडलेली घटना आता संपूर्ण शहरात पसरली होती. लोकांच्या तोंडावर एकच प्रश्न होता, आई वडील असं करू शकतात का? पोलिसांनी भावना आणि विमलभाई यांना अटक केली. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घराबाहेर मीडियाची गर्दी जमली होती. कॅमेरे, माईक, प्रश्नांचा मारा. पण त्या सगळ्यात 2 लहान जीवांचा आवाज कुठेतरी हरवून गेला होता, राहा आणि मिस्टी. ज्यांना अजून आयुष्य काय असतं हेही कळलं नव्हतं. ज्यांनी अजून आई आणि बाबा या शब्दांचा खरा अर्थही अनुभवला नव्हता. त्या दोघींना
त्यांच्या स्वतःच्या आईवडिलांनीच कायमचं शांत केलं होतं. कोर्टात केस सुरू झाली. सरकारी वकिलांनी सगळे पुरावे सादर केले. फॉरेन्सिक रिपोर्ट, डायरी, औषधाची खरेदी आणि सर्वात महत्त्वाचं भावना यांचं कबुली जबाब. कोर्टात वातावरण गंभीर होतं. प्रत्येकजण शांतपणे ऐकत होता. जज साहेबांनी विचारलं, तुम्ही असं का केलं? भावना काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यांत अश्रू होते, पण आता त्या अश्रूंमध्ये उशीर झालेला पश्चाताप होता. मला मुलगा हवा होता, ती एवढंच बोलू शकली. आणि कोर्टात बसलेल्या प्रत्येकाच्या मनात एकच विचार आला, एका मुलासाठी आपल्या 2 मुलींचं आयुष्य संपवलं. विमलबाई डोळे खाली घालून उभे होते. त्यांनी काहीही बोललं नाही. कदाचित त्यांच्याकडे बोलण्यासाठी काही उरलंच नव्हतं, कारण सत्य आधीच सगळ्यांसमोर उघड झालं होतं. काही दिवसांच्या सुनावणीनंतर निकालाचा दिवस आला. कोर्टात प्रचंड तणाव होता. जज साहेबांनी निर्णय वाचायला सुरुवात केली. हा गुन्हा केवळ 2 निष्पाप मुलींचा खून नाही, तर समाजाच्या मानसिकतेवरचा एक काळा डाग आहे. प्रत्येक शब्द खोलीत घुमत होता. मुलगा आणि मुलगी यात भेदभाव करणं आणि त्या विचारांसाठी इतका भयानक पाऊल उचलणं हे अमानवी आहे. शेवटी त्यांनी शिक्षा सुनावली, कठोर शिक्षा. अशी शिक्षा जी फक्त कायद्यानं नाही, तर समाजालाही एक मोठा संदेश देणारी होती. भावना आणि विमलबाई यांना शिक्षा ठोठावण्यात आली. कोर्ट संपलं. लोक बाहेर पडू लागले. पण त्या दिवशी कोणाच्याही चेहऱ्यावर समाधान नव्हतं, कारण न्याय मिळाला असला तरी जे हरवलं होतं ते परत आता येणार नव्हतं. त्या घरात आता शांतता होती, पण ती शांतता सुखाची नव्हती. ती होती रिकामेपणाची, अपराधाची आणि कायमच्या वेदनेची. त्या छोट्याशा खोलीत जिथे कधी राहा हसत होती, जिथे कधी मिष्टी खेळत होती, तिथे आता फक्त आठवणी उरल्या होत्या आणि एक भयानक सत्य. त्यांना जन्म देणारे आईवडीलच त्यांच्या मृत्यूचं कारण बनले होते. आणि ही कथा इथेच संपत नाही, कारण ही फक्त एका कुटुंबाची गोष्ट नाही, ही त्या विचारांची गोष्ट आहे जे अजूनही आपल्या समाजात जिवंत आहेत. मुलगा हवा, मुलगी नको हा विचार हाच खरा गुन्हेगार आहे, जो कुठल्याही घरात, कुठल्याही मनात जन्म घेऊ शकतो. आणि जेव्हा तो विचार नियंत्रणाबाहेर जातो, तेव्हा तो अशा भयानक घटनांना जन्म देतो. म्हणून आज ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, आपण अजूनही मुलगा मुलगी यात फरक करतो का? कारण लक्षात ठेवा, मुलगी ही ओझं नाही, तीच घराची शान असते, तीच आई बनते, तीच कुटुंब उभं करते आणि सर्वात महत्त्वाचं, तीही एक माणूस आहे. तिच्या भावना आहेत, तिची स्वप्न आहेत आणि तिचं आयुष्यही तितकंच मौल्यवान आहे. राहा आणि मिष्टी या 2 छोट्या जीवांनी काहीही चूक केलेली नव्हती, तरीही त्यांना शिक्षा मिळाली, फक्त त्यांनी मुलगी म्हणून जन्म घेतलेला म्हणून. हीच या कथेची सर्वात मोठी वेदना आहे आणि सर्वात मोठा धडा देखील. मुलगा मुलगी यात फरक करणं थांबवा, नाहीतर एक दिवस माणुसकीच संपून जाईल. मित्रांनी मैत्रिणींनो, कधी कधी आपण बातम्या ऐकतो, काही क्षण दुखावतो आणि पुढच्या क्षणी सगळं विसरून जातो. पण काही कथा अशा असतात ज्या फक्त ऐकण्यासाठी नसतात, त्या आपल्या मनात खोलवर उतरण्यासाठी असतात. ही तशीच एक कथा आहे, राहा आणि मिष्टी. ही फक्त 2 नावं नाहीत, त्या 2 निष्पाप जीवांची कहाणी आहे, ज्यांनी या जगात येऊन काहीच चुकीचं केलं नव्हतं, तरीही त्यांना जगण्याचा हक्क मिळाला नाही. आणि सर्वात मोठं दुर्दैव म्हणजे त्यांचा जीव घेणारे कोण होते? स्वतःचेच आई वडील. जे त्यांच्या जगण्याचं कारण असायला हवे होते, तेच त्यांच्या मृत्यूचं कारण बनले. आपण 21व्या शतकात जगतो, चंद्रावर पोहोचलो, तंत्रज्ञानात प्रगती केली, पण अजूनही आपल्या विचारांमध्ये मुलगा हवा, मुलगी नको हा अंधार का जिवंत आहे? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायलाच हवा, कारण हा विचार फक्त चुकीचा नाही, तो धोकादायक आहे. तो घर उद्ध्वस्त करतो, नातं तोडतो आणि कधी कधी अशा निर्दयी शेवटाला कारणीभूत ठरतो. एक मुलगी जन्माला येते तेव्हा ती ओझं नसते, तीच तर आई बनते, तीच घर सांभाळते, तीच प्रेम देते आणि तीच कुटुंबाला एकत्र ठेवते. मग तिच्या जन्मावर प्रश्नचिन्ह का? तिच्या अस्तित्वावर आक्षेप का? आई वडील होणं म्हणजे फक्त मूल जन्माला घालणं नाही, तर त्या जीवाची जबाबदारी घेणं, ज्याच्यावर प्रेम करणं, त्याला सुरक्षित ठेवणं आणि त्याला योग्य आयुष्य देणं. मुलगा असो किंवा मुलगी, त्या प्रेमात कधीही फरक नसावा, कारण प्रेमात भेदभाव नसतो आणि जिथे भेदभाव असतो तिथे माणुसकी राहत नाही. आजही आपल्या आसपास कित्येक ठिकाणी मुलींकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं, त्यांना कमी लेखलं जातं, त्यांची स्वप्न तोडली जातात. पण लक्षात ठेवा, समाज बदलतो तो एका मोठ्या घटनेनं नाही, तर छोट्या छोट्या विचारांनी, छोट्या निर्णयांनी, आपण घेतलेले प्रत्येक योग्य पावलाने. जर आजपासून प्रत्येक आई वडील ठरवतील की माझं मूल, मुलगा असो किंवा मुलगी, ते माझ्यासाठी सारखंच आहे, तर अशा घटना कधीच घडणार नाहीत.
जर समाजाने मुलींना समान मान दिला तर कोणत्याही घरात असा विचार जन्माला येणार नाही. राहा आणि मिस्टी या दोन छोट्या जीवांनी काही बोललं नाही, पण त्यांची शांतता खूप काही सांगून गेली. त्यांचा मृत्यू एक प्रश्न बनून आपल्यासमोर उभा आहे. आपण अजून किती वेळा असा अन्याय सहन करणार? म्हणून आज एक वचन स्वतःलाच द्या. कधीही मुलगा मुलगी यात फरक करणार नाही. कधीही अशा चुकींच्या विचारांना पाठिंबा तुम्ही देणार नाही. आणि जिथे असा भेदभाव दिसेल तिथे तुम्ही तुमचा आवाज नक्की उठवणार. कारण प्रत्येक मुलगी ही कुणाचं तरी स्वप्न असते, कुणाचं तरी जग असते आणि तिचं आयुष्य तितकंच मौल्यवान असतं. लक्षात ठेवा, मुलगा हवा या एका चुकीच्या विचाराने 2 जीव गेले, पण मुलगीही तितकीच महत्त्वाची आहे हा एक योग्य विचार असे कित्येक आयुष्य वाचवू शकतो. ही कथा इथेच संपते, पण तिचा संदेश तुमच्या मनात कायम जिवंत राहिला पाहिजे इतकं मात्र लक्षात ठेवा. बाकी तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया, तुम्हाला काय वाटतं हे खाली कॉमेंटमध्ये नक्कीच लिहा. चला भेटूया अशाच क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा. धन्यवाद.